याच्या अगोदर आपण पाहिलं होतं की पावसाळ्याच्या सीझनमध्ये रेड अलर्ट असतो, चक्रीवादळ असेल त्यावेळेला अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळतो, त्यावेळेला रेड अलर्ट असतो. मात्र यंदा आपण उष्णतेचा रेड अलर्ट आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळाला. प्रामुख्याने विदर्भातील बहुतांश असे काही ठिकाणे असतील त्या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचबरोबर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज दिवसभराचा जर विचार केला, आज दिवस राज्यातील विदर्भाचा जो भाग असेल त्या ठिकाणी 45 डिग्री सेल्सिअसच्या वरतीच तापमान पाहायला मिळालं. काल या ठिकाणी जवळपास 47.8 डिग्री सेल्सिअस हे वर्धामध्ये तापमान पाहायला मिळालं. आजही वर्धामध्ये जवळपास 46.8 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान त्या ठिकाणी पोहोचलं. त्यामुळे उष्णता अतिशय जास्त होती. सूर्यप्रकाश डायरेक्टली पृथ्वीवरती येतोय, त्यामुळे त्याला अडथळा नसल्यामुळे टेम्परेचरमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. नमस्कार, मी नेता जाधव. आपण पाहणार आहोत 22 मे रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आज दिवसभराचा तापमानाचा विचार जर केला तर विदर्भातील हिंगणघाट असेल, वर्धा असेल, याचबरोबर अमरावती चांदूर बाजार असेल, तिवसा असेल, चांदूर रेल्वे, यवतमाळ, राळेगाव, कळंब, बाबुळगाव, वरोरा असेल, भद्रावती, शिंदेवाडी, ब्रह्मपुरी, आरमोरी, गडचिरोली, चंद्रपूर, राजगड, गोडपिंपरी, याचबरोबर नागपूरचा हिंगणा, नागपूर, उमरखेड, कामठी, कमळेश्वर हा जो पट्टा असेल या ठिकाणी सर्वाधिक टेम्परेचर होतं. जवळपास 46 ते 47 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याच्या व्यतिरिक्त यवतमाळ संपूर्ण जिल्हा, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या विभागामध्येही 42 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. काही ठिकाणी 44 डिग्रीचे तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर बुलढाणा असेल, याचबरोबर जळगाव, संभाजीनगर, जालना, बीड असेल, धाराशिव असेल, लातूर असेल आणि पश्चिम महाराष्ट्राचा सोलापूर या भागामध्ये 40 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं. याचबरोबर नांदेड, हिंगोली, परभणी याही भागामध्ये जवळपास 42 ते 45 डिग्री एवढं उच्चांकी तापमान मराठवाड्यामध्ये पाहायला मिळालेलं आहे. याचबरोबर खानदेशमधील ही नाशिक असेल, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, पुण्याचा पूर्व भाग, साताऱ्याचा पूर्व भाग, सांगलीचा जतकोटमा घाटपाडी, तासगाव असेल, याचबरोबर सोलापूरचा पंढरपूर, सांगोळा, माळशिरा असेल, माडा असेल, मंगळवेढा असेल या भागामध्येही 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान आज पोहोचलं. तसेच घाटमधील भाग, पश्चिम महाराष्ट्राचा अतिपूर्व भाग असेल या भागात जर पाहिलं जवळपास 36 ते 38 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. ठाणे असेल, मुंबई असेल, पालघर असेल, याचबरोबर नाशिकचा भाग असेल, तसेच सिंधुदुर्गचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी आपल्याला काही अंशी 35 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. काही ठिकाणी 36 डिग्री सेल्सिअस आज दिवसभर पाहायला मिळालं. सर्वाधिक तापमान हे पोलादपूर असेल आणि खेड असेल, दापोलीचा काय भाग असेल या ठिकाणी 29 डिग्री सेल्सिअस 29 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर रत्नागिरीमध्ये जवळपास 34 डिग्री सेल्सिअस एवढे तापमानाची नोंद पाहायला मिळेल. तापमान हे पश्चिम महाराष्ट्राचा जो अतिपश्चिम भाग असेल, याचबरोबर कोकणाचा भाग असेल, याच भागामध्ये तापमान कमी पाहायला मिळतं. मात्र अन्यत्र राज्यात संपूर्ण ठिकाणी तापमान वाढ पाहायला मिळणार. ही तापमान जर पाहिलं येणाऱ्या 10 दिवस अजून राहणार आहे. याचबरोबर विदर्भामध्ये अतिशय उष्ण टेम्परेचर अजून वाढण्याची शक्यता, म्हणजे तापमानामध्ये अजून वाढ होणार आहे. जवळपास 47 काही ठिकाणी 48 डिग्री सेल्सिअसच्याही वरती तापमान आपल्याला येणाऱ्या 10 दिवसात पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील याचबरोबर मराठवाडा असेल, खानदेशचा पश्चिम भाग, पश्चिम महाराष्ट्राचाही पूर्व भाग असेल, या ठिकाणी नागरिकांना तुम्ही आतापासूनच सावधान राहण्याची आवश्यकता आहे. घरातून महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा मात्र सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत डायरेक्टली उन्हामध्ये आपण जाणे शक्यतो करून टाळण्याची आवश्यकता या ठिकाणी आहे. याचबरोबर सध्याची वारी दिशा सिस्टम प्रणालीबद्दल जर पाहिला आणि मान्सूनचा प्रवास जर पाहिला, सर्वप्रथम उत्तर भारताचं जर पाहिलं, उत्तर भारतामध्ये जो WD आला होता त्या WDच्या प्रभावामुळे जम्मू काश्मीर असेल, लेह लडाख असेल, गिलगिट असेल, बाल्टिस्तान, पंजाबचा भाग असेल या ठिकाणी ढगांचं वातावरण पाहायला मिळतं. याचबरोबर राजस्थान असेल आणि गुजरात मार्गे जे वारं डायरेक्टली राज्यामध्ये येते ते अजून काही दिवस राहण्याची शक्यता. याचबरोबर अरबी समुद्रामध्येही काही हालचालींना वेग येण्याची ही दाट शक्यता आहे. जर अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी एक सायक्लोनिक सर्क्युलेशन किंवा कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं तर मात्र मान्सूनला त्याचे फटका बसण्याची दाट शक्यता आहे. सध्याची मान्सून स्थिती जर पाहिली तर भारताच्या अति जवळ आहे मान्सून, म्हणजेच की श्रीलंकेच्या मध्यभागापासून ते अंदमान निकोबार बेट हे संपूर्णपर्यंत कव्हर केलेलं आहे. या ठिकाणी मान्सून सध्या रेष आहे. याचबरोबर ज्या वेळेला कमी दाब तयार होईल त्यावेळेला जी वारं आहे ती वारं दक्षिणेकडून उत्तरेला सरकेल आणि सध्याची स्थिती पाहिली, सध्या जे वारं अरबी समुद्रात वारं येते ते वारं उत्तरेला जाऊन परत एकदा हे दक्षिणाला येत असतं. त्यामुळे ज्याला कमी दाब तयार होईल त्याला वारं जे असेल ते उत्तरेला सरकेल. त्यामुळे याचा थेट परिणाम हा मान्सूनवरती होणार आहे आणि मान्सून वेळ अगोदरच म्हणजे 2 ते 3 दिवस अगोदरच केरळमध्ये दाखल होणार आहे. जवळपास 25 ते 26 दरम्यान केरळमध्ये दाखल होईल. याबरोबर काही अंशी
अजून लवकरही येण्याची शक्यता आहे. म्हणजे येणाऱ्या 72 तासामध्ये मान्सून हा केरळमध्ये दाखल होणार आहे. मात्र ज्यावेळेला केरळमध्ये दाखल झाल्यानंतर त्याचा पुढचा प्रवास हा रेंगाळण्याची दाट शक्यता आहे. मान्सून राज्यापर्यंत यायला वेळ लागण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं ना, आज रात्री राज्याचा पावसाचा काही अंदाज जर पाहिला तर काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याच्यामध्ये अहिल्यानगरचा मध्यवर्ती भाग असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपाचं ढगांचं वातावरण आहे, त्या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपात हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर धाराशिवमध्येही हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार. लातूरचा मध्यवर्ती भाग असेल, याचबरोबर परभणी, हिंगोली आणि जालन्याचा काही भाग असेल, या ठिकाणीही लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या काही प्रमाणामध्ये ॲक्टिव्हिटी होण्याची शक्यता आहे. पाऊस हा एकदम हलक्या स्वरूपाचा पाहायला मिळू शकतो. राज्याच्या इतरत्र भागात जर पाहिलं तर इतरत्र भागामध्ये मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. जो घाटमाथ्याचा भाग असेल पुण्यापासून ते कोल्हापूरपर्यंत फक्त जो घाटमाथा असेल त्या भागामध्ये आपल्याला ढगांची स्थिती पाहायला मिळते. मात्र या ढगातून सध्या तरी पावसाची त्या ठिकाणी अपेक्षा नाही. याचबरोबर येणाऱ्या 24 तासात जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे. कोकणाचा काही दक्षिण भाग असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर मध्य महाराष्ट्राचा जो काही भाग असेल त्या ठिकाणीही 1-2 स्वरूपामध्ये ढगांचे वातावरण तयार होणार आहे. पावसाची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासात IMDचा अंदाज जर पाहिला तर येणाऱ्या 24 तासासाठी अकोला असेल, याचबरोबर अमरावती असेल आणि वर्धा असेल, या ठिकाणी रेड अलर्ट आहे. तसेच नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे. या ठिकाणी हीट वेव्ह राहणार आहे. तसेच गडचिरोली असेल आणि गोंदिया या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला हीट वेव्हचा. याचबरोबर पुणे असेल, सातारा असेल आणि रत्नागिरीमध्ये लाईटनिंग थंडरस्टॉर्मचा येलो अलर्ट त्या ठिकाणी देण्यात आला. याच्या व्यतिरिक्त नाशिक असेल, याचबरोबर रायगडचा भाग असेल, ठाण्याचा काय भाग असेल, अहिल्यानगर असेल, बीड असेल, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये काही एक स्वरूपामध्ये लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या व काही स्वरूपामध्ये ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर 23 तारखेचा आपण जर पाहिला तर 23 तारखेला अकोला असेल, याचबरोबर अमरावती आणि वर्धा या 3 जिल्ह्यामध्ये परत एकदा रेड अलर्ट आहे. त्याचबरोबर यवतमाळ, चंद्रपूर आणि नागपूर या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याच्या व्यतिरिक्त भंडारा, गोंदिया या ठिकाणीही येलो अलर्ट आहे हीट वेव्हचा. धाराशिव असेल, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल आणि सातारा जिल्हा या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपात स्थानिक ढगांची निर्मिती आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता IMD खात्याने व्यक्त केली. तर हे होतं येणाऱ्या 24 तासात राज्याचा हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या YouTube चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.